कवक फंगी हा निसर्गातील एक अतिशय महत्त्वाचा आणि वैविध्यपूर्ण सजीव गट आहे. पूर्वी त्यांना वनस्पतीशास्त्रामध्ये गणले जायचे, परंतु त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे आता त्यांचे फंगी हे स्वतंत्र सृष्टी किंगडममध्ये वर्गीकरण केले जाते. येथे कवकांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. कवकांचे मुख्य गुणधर्म. हरितद्रव्याचा अभाव. कवकांमध्ये क्लोरोफिल नसल्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, म्हणून ते परपोषी हेटेरोट्रॉफिक असतात. पेशीभित्तिका. कवकांची पेशीभित्तिका कायटिन, चिटिन नावाच्या शर्करायुक्त जटिल पदार्थापासून बनलेली असते. शरीररचना. काही कवक एकपेशीय असतात, उदा. यीस्ट, तर बहुतेक बहुपेशीय असतात. त्यांचे शरीर धाग्यांसारख्या तंतूंनी बनलेले असते, ज्याला कवकजाल मायसेलियम म्हणतात. अन्नसाठा. कवक आपले अन्न ग्लायकोजेन आणि मेदाच्या फॅट स्वरूपात साठवतात. 2. कवकांचे प्रकार. पोषणानुसार. कवक ज्या पद्धतीने अन्न मिळवतात त्यानुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार पडतात. 1. मृतोपजीवी सॅप्रोफाइट्स हे कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर जगतात, उदा. भूछत्र, बुरशी. 2. परजीवी पॅरासाइट्स हे जिवंत प्राणी किंवा वनस्पतींवर अन्नासाठी अवलंबून असतात. यामुळे अनेकदा रोग पसरतात. 3. सहजीवी सिम्बायोटिक हे इतर सजीवांसोबत मिळून राहतात, उदा. लायकेन लिचनमध्ये शेवाळ आणि कवक एकत्र राहतात. 3. कवकांचे उपयोग बेनिफिट्स. अन्न म्हणून अनेक प्रकारची भूछत्रे, मशरूम्स, प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून खाल्ली जातात. बेकरी आणि मद्यनिर्मिती. ईस्टचा यीस्ट वापर पाव फुगवण्यासाठी आणि अल्कोहोल बनवण्यासाठी केला जातो. औषधी उपयोग. पेनिसिलियम सारख्या कवकांपासून अँटीबायोटिक्स, प्रतिजैविके तयार केली जातात. विघटन. निसर्गातील कचरा आणि मेलेले प्राणी कुजवून जमिनीचा पोत सुधारण्याचे महत्त्वाचे काम कवक करतात. 4. कवकांमुळे होणारे तोटे. वनस्पतींचे रोग. तांबेरा, मर रोग यांसारख्या रोगांमुळे पिकांचे नुकसान होते. मानवी रोग. मानवांमध्ये त्वचेचे रोग जसे की खरूज, नायटा रिंगवर्म आणि नखांचे विकार कवकांमुळे होतात. अन्न खराब होणे. ओलाव्यामुळे अन्नावर, उदा. भाकरी किंवा ब्रेड, काळी पांढरी बुरशी येते, ज्यामुळे अन्न विषारी होऊ शकते. 5. काही प्रसिद्ध कवकांची उदाहरणे. यीस्ट किण्वन प्रक्रियेसाठी वापरले जाणारे एकपेशीय कवक. भूछत्र. मशरूम जमिनीवर किंवा लाकडावर उगवणारे छत्रीसारखे कवक. बुरशी. म्युकर रायझोपस शिळ्या अन्नावर वाढणारी काळी तंतुमय वाढ. ॲस्परजिलस प्रयोगशाळेत आणि उद्योगांत वापरले जाणारे कवक. कवक केवळ कचरा कुजवत नाहीत, तर ते पर्यावरणाचे रिसायकलिंग एजंट आहेत. मायकोरायझा हे कवक उच्चवर्गीय वनस्पतीच्या मुळांशी सहजीवन जगतात. ते झाडांना जमिनीतून फॉस्फरस आणि पाणी शोषून घेण्यास मदत करतात, तर झाड त्यांना अन्न देते. माती निर्मिती. दगडफूल, लिचनसारखी कवक खडकांचे विदारण करून माती तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. 4. काही आश्चर्यकारक तथ्ये. जगातील सर्वात मोठा सजीव. तुम्हाला वाटेल की तो निळा देवमासा आहे, पण अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये एक कवक आर्मिलारिया ऑस्ट्रोये तब्बल 2200 एकर जागेत जमिनीखाली पसरलेले आहे. प्रकाशमान कवक. बायोल्युमिनेसेन्स. जंगलात काही अशी भूछत्रे आढळतात जी रात्रीच्या वेळी अंधारात चमकतात. प्रतिजैविकांचा शोध. जगातील पहिले प्रतिजैविक पेनिसिलिन हे 1929 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलियम नोटॅटम या कवकापासूनच शोधले होते. 5. कवकांपासून होणारे आर्थिक नुकसान. साठवणुकीतील नुकसान. आर्द्रता जास्त असल्यास कोठारातील धान्य, कापड आणि चामड्याच्या वस्तूंना बुरशी लागून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. विषारी भूछत्रे. टोडस्टूल्स. सर्वच भूछत्रे खाण्यालायक नसतात. अमानितासारखी काही भूछत्रे इतकी विषारी असतात की त्यांच्या सेवनाने मृत्यू ओढवू शकतो. कवकांचे फंगी वर्गीकरण प्रामुख्याने त्यांच्या शरीररचना, मॉर्फॉलॉजी, बीजाणुनिर्मिती, स्पोर फॉर्मेशन आणि जीवनचक्र लाईफ सायकल यावर आधारित आहे. विज्ञानामध्ये मायकोलॉजी कवकांचे खालील 4 प्रमुख गटांत वर्गीकरण केले जाते. फायकोमायसिट्स. हे कवक प्रामुख्याने ओलाव्याच्या ठिकाणी पाण्यात किंवा कुजणाऱ्या लाकडावर आढळतात. यांना खालच्या श्रेणीतील कवक मानले जाते. वैशिष्ट्ये. यांचे कवकजाल मायसेलियम पडदाविरहित आणि बहुकेंद्रकीय असते. प्रजनन. अलैंगिक प्रजनन बीजाणूंद्वारे झूस्पोर्स किंवा अप्लानोस्पोर्स होते. उदाहरणे. म्युकर रायझोपस जो ब्रेडवर आढळतो आणि अल्बुगो जो मोहरीवर परजीवी असतो. 2. ॲस्कोमायसिट्स
यांना सामान्यतः थैली कवक सॅक फंगी असे म्हणतात. हे बहुतेक बहुपेशीय असतात, परंतु यीस्ट हा यातील एकपेशीय अपवाद आहे. वैशिष्ट्ये: यांचे कवकजाल फांद्या असलेले आणि पडदे असलेले सेप्टेट असते. प्रजनन: लैंगिक बीजाणूंना ॲस्कोस्पोर्स म्हणतात, जे एका पिशवीसारख्या रचनेत ॲस्कस तयार होतात. उदाहरणे: यीस्ट पेनिसिलियम आणि ॲस्परजिलस. 3. बॅसिडिओमायसिटिस. या गटातील कवक आपल्याला निसर्गात सहज दिसतात. यांना गदा कवक क्लब फंगी म्हणतात. वैशिष्ट्ये: हे जमिनीवर लाकडाच्या ओंडक्यांवर किंवा जिवंत झाडांवर परजीवी म्हणून वाढतात. यामध्ये कवकजाल फांद्या असलेले असते. प्रजनन: यामध्ये अलैंगिक बीजाणू सहसा नसतात, पण लैंगिक प्रजनन बॅसिडिओस्पोर्सद्वारे होते. उदाहरणे: भूछत्र, मशरूम, कणीस, स्मट आणि पिकांवरील तांबेरा रस्ट्स. 4. ड्यूटेरोमायसिट्स. यांना अपूर्ण कवक इम्परफेक्ट फंगी असे म्हणतात, कारण त्यांच्या जीवनचक्रातील केवळ अलैंगिक किंवा शाकीय अवस्थाच आपल्याला माहीत आहेत. वैशिष्ट्ये: एकदा का त्यांच्या लैंगिक प्रजननाचा शोध लागला की त्यांना ॲस्कोमायसेट्स किंवा बॅसिडिओमायसेट्स गटामध्ये हलवले जाते. भूमिका: हे मुख्यत्वे करून कचऱ्याचे विघटन करणारे डिकंपोजर्स असतात आणि खनिज चक्रात मदत करतात. उदाहरणे: अल्टरनेरिया, ट्रिकोडर्मा आणि कोलेटोट्रिचम. कवकांची पेशीभित्तिका कोणत्या पदार्थापासून बनलेली असते? अ. सेल्युलोज, ब. कायटिन, क. प्रथिने, ड. लिग्निन. खालीलपैकी कोणते कवक एकपेशी आहे? अ. भूछत्र मशरूम, ब. म्युकर, क. यीस्ट, ड. पेनिसिलियम. कवकांच्या अभ्यासाला काय म्हणतात? अ. फायकॉलॉजी, ब. मायकॉलॉजी, क. विज्ञानशास्त्र, ड. पेशीशास्त्र. पेनिसिलिन हे प्रतिजैविक कोणत्या कवकापासून मिळवले जाते? अ. ईस्ट, ब. ॲस्परजिलस, क. पेनिसिलियम, ड. रायझोपस. पाच. कवक हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे सजीव आहेत? अ. स्वयंपोषी, ब. परपोषी स्मृतोपजीवी, क. आदिम केंद्रकी, ड. प्रकाशसंश्लेषी. कवकांच्या पेशीभित्तिकेचे सेलवॉल मुख्य कार्य काय आहे? अ. प्रकाशसंश्लेषण करणे, पेशीला आकार आणि संरक्षण देणे, हालचाल करण्यास मदत करणे, अन्नाचे. ब. कायटिनयुक्त पेशीभित्तिका कवकाच्या नाजूक भागांचे रक्षण करते. 2. कायटिन हे रासायनिकदृष्ट्या कोणत्या गटात मोडते? अ. प्रथिने प्रोटीन्स, ब. मेद, फॅट्स, क. जटिल शर्करा, कार्बोदके, कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड, ड. जीवनसत्वे, विटामिन्स. क. कायटिन हे नायट्रोजनयुक्त पॉलिसॅकराइड आहे. मध्ये अन्न कोणत्या स्वरूपात साठवले जाते? अ. स्टार्च, ग्लायकोजेन आणि तेलबिंदूळ, प्रथिने. क. प्राण्यांप्रमाणेच कवकसुद्धा त्यांचे अन्न ग्लायकोजन स्वरूपात साठवतात. निसर्गातील ही एक अतिशय थरारक आणि थोडीशी भीतीदायक प्रक्रिया आहे. मुंग्यांवर हल्ला करणाऱ्या या कवक फंगस प्रकाराला प्रामुख्याने ओफिओकॉर्डिसेप्स किंवा झोंबी अँड फंगस असं म्हणतात. संसर्ग, इन्फेक्शन. जेव्हा मुंगी अन्नाच्या शोधात बाहेर पडते तेव्हा या कवकाचे सूक्ष्म बीजाणू स्पोर्स तिच्या शरीराला चिकटतात. हे बीजाणू मुंगीच्या कडक बाह्य आवरणाला छिद्र पाडून तिच्या शरीरात प्रवेश करतात. 2.
ताबा मिळवणे, माइंड कंट्रोल. हे कवक मुंगीच्या मेंदूला थेट इजा न करता तिच्या स्नायूंवर मसल्स ताबा मिळवते. हळूहळू मुंगी स्वतःच्या शरीरावरचे नियंत्रण गमावते. कवक तिला तिच्या वसाहतीपासून दूर आणि एका विशिष्ट उंचीवर, साधारणपणे जमिनीपासून 25 सेंटीमीटर वर चढण्यास भाग पाडते. 3. मृत्यू पकड, द डेथ ग्रिप. जेव्हा मुंगी योग्य उंचीवर आणि दमट ठिकाणी पोचते तेव्हा कवक तिला एका पानाची शीर घट्ट चावायला लावते. यालाच डेथ ग्रिप म्हणतात. यानंतर मुंगीचा मृत्यू होतो, पण कवक तिच्या शरीरात वाढतच राहते. 4. पुनरुत्पादन, स्पोर रिलीज. काही दिवसांनंतर मृत मुंगीच्या डोक्यातून कवकाचा एक लांब दांडा स्टॉक बाहेर येतो. या दांड्यातून पुन्हा नवीन बीजाणू हवेत सोडले जातात, जे खालून जाणाऱ्या इतर मुंग्यांवर पडतात, आणि हे चक्र पुन्हा सुरू होते. थोडक्यात माहिती. टप्पा. काय घडते? हल्ला. कवक मुंगीच्या शरीरात शिरते. झोंबी अवस्था. मुंगी कवकाच्या इशाऱ्यावर चालू लागते. शेवट. मुंगी पान चावून मरते आणि तिच्या शरीरातनं कवक बाहेर येते. मजेची गोष्ट, मुंग्यांना सुद्धा याची जाणीव असते. जर एखाद्या मुंगीला संसर्ग झाला आहे असे वसाहतीतील इतर मुंग्यांना समजले, तर त्या तिला उचलून वसाहतीपासून लांब नेऊन सोडतात, जेणेकरून पूर्ण वसाहत सुरक्षित राहील.